नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी राणी शिंदे. आपलं सर्वांचं माझ्या चॅनलवर मी खूप खूप मनापासून स्वागत करते. स्वामी महाराजांचे चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आजचा आपला विषय असेल माळ जप कशी करावी, माळ जप कुठे करावा, माळ जप किती करावा, माळ जप करण्याचे काही नियम आहेत का, माळ जर चुकून खाली पडली जमिनीवर तर आपण काय करायला पाहिजे, असे बरेचसे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर बघा, धर्मग्रंथानुसार मंत्र हे खूप प्रभावी असतात. हिंदू धर्मामध्ये मंत्रांचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. मंत्रांच्या प्रभावाने अशुभ ग्रहांचे दोष दूर होऊन सुख, शांती, यश प्राप्त केले जाऊ शकते. आपण स्वामी महाराजांचे भक्त आहोत तर आपण किमान एक माळ तरी जप हा करायलाच पाहिजे. तसं तर आपण 11 माळी, 21 माळी, 51 माळी आपल्या इच्छेनुसार, आपल्या वेळेनुसार आपण जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता. पण कमीत कमी किमान आपण एक माळ म्हणजेच 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप केला तरी सुद्धा चालेल. आपल्या वेळेनुसार, आपल्या इच्छेनुसार आपण जप करू शकता. तर आपण माळ कशी पकडायची किंवा माळ जप कसा करायचा हे मी तुम्हाला आज दाखवते. ठीक आहे. हे बघा, हा छोटा डब्बा, याच्यामध्ये मी माझी माळ ठेवते. कारण माळेचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे म्हणून मी डब्यात माळ ठेवते. आपण सुद्धा जर माळ तशीच जर ठेवत असाल देवघरामध्ये तर तशीच न ठेवता शक्यतो पिशवीमध्ये, डब्यामध्ये, कशामध्ये तरी आपण ती माळ ठेवावी. ठीक आहे, जेणेकरून त्याचं पावित्र्य राखलं जाईल. ठीक आहे. तर माळ जप कशी करायची. माळ ही सुरुवातीला अशी हातात घ्यायची, 2 हातामध्ये पकडायची. अगोदर अशी डाव्या डोळ्याला लावून घ्यायची, नंतर अशी उजव्या डोळ्याला लावून घ्यायची, नंतर भ्रुकुटी मध्यावर, त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्याच्यानंतर माळ ही अशी पकडायची. म्हणजे बघा, जिथे मेरुमणी आहे, हा मेरुमणी, हा जो मणी असतो मधला, त्याला मेरुमणी म्हणतात. तर या मेरुमण्यापासनं माळ जप करायला सुरुवात करायची. पण ती कुठल्या बोटामध्ये पकडायची तर हे जे बोट आहे अंगठा आणि हे बोट आहे करंगळी शेजारचं बोट, ज्याला आपण अनामिका म्हणतो, हे 2 बोट असे करायचे. त्याच्या मध्ये माळ पकडायची अशी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 2 नंबरचं जे बोट आहे, 2 नंबरच्या बोटाने माळेला कधीही स्पर्श करायचा नाही, करंगळीने सुद्धा नाही करायचा. तर हे मधलं बोट आहे, तर त्या बोटाने मणी हे आतमध्ये ओढायचे. जप करता करता हे बोटाने आतमध्ये ओढायचे. ठीक आहे. माळ अशी पकडली आपण. त्याच्यानंतर हे मधलं बोट श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपण जप करायचा. त्याच्यानंतर आपली आता माळ जप करून पूर्ण झालाय. आपण मेरुमण्यापर्यंत पोहोचलोय. ठीक आहे. तर आता मेरुमण्यांपर्यंत आपण आलोय. आपल्याला आता एक माळ आपली पूर्ण झाली. आता आपल्याला दुसरी माळ स्टार्ट करायची आहे. तर आपण कधीही मेरुमणी ओलांडून पुढे जायचं नाही, तसाच जप करायचा नाही. का नाही करायचा ते सुद्धा सांगते. तर इथे आपल्याला मेरुमण्याजवळ आल्यावर आपल्याला ही माळ अशी अगदी अलगदपणे अशी फिरून घ्यायची आहे. बघा, अशी फिरून घ्यायची आहे. आणि माळ फिरवताना माळ खाली जमिनीवर पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. माळ जप करताना माळ ही जमिनीला स्पर्श करणार नाही. आपल्याकडून चुकूनही म्हणजे नाकाला म्हणा किंवा जमिनीला म्हणा, माळेचा इतरत्र कुठेही माळेचा स्पर्श होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. ठीक आहे. पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण अशीच माळ जसं आपण सुरुवातीला डोळ्यांना स्पर्श करून घेतली तसंच आपण डोळ्यांना स्पर्श करून नमस्कार करून आपण माळ जागेवर ठेवून देऊ शकता. जर आपण मेरुमणी जर ओलांडला तर असं सांगितलं जातं की आपण जर 11 माळी जप केला आणि मेरुमणी जर ओलांडत जर आपण जप केला तर 1 माळ केल्याचंच पुण्य आपल्याला मिळतं. म्हणून आपण मेरुमणी हा ओलांडायचा नसतो. मेरुमण्यापासून आपण माळ ही फिरवून घ्यायची असते. 11 माळी
जप केल्याचं पुण्य मिळत असतं, जेणेकरून आपल्याकडून 11 माळी जप होत असतो. ठीक आहे. तर आपण जप माळ करताना कुठली माळ वापरावी? आता माझी ही रुद्राक्षाची माळ होती, पण आपल्याकडे जी माळ असेल, मग त्याच्यामध्ये रक्तचंदन माळ असेल चालेल, स्फटिकाची माळ असेल चालेल, तुळशीची माळ असेल चालेल, रुद्राक्ष माळ असेल तरी सुद्धा चालेल. आपण कुठलीही माळ घेऊन जप करू शकता. शक्यतो आपण जप करताना आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आपण माळ हातात घ्यावीच का? म्हणजे आपण स्वामी महाराजांचा जप करताना माळ हातामध्ये असायलाच हवी का? आपण तसाच 5 मिनिटं जप नाही करू शकत का? हो, आपण जर आपल्याकडे माळ नसेल तर आपण 15 ते 20 मिनिटं जप करू शकतो. 15 ते 20 मिनिटांमध्ये 11 माळी ह्या पूर्ण होतात. पण शक्यतो जप करताना आपल्याकडे माळ असायला हवी. जेव्हा आपण माळेवर जप करत असतो तेव्हा ती माळ ही सिद्ध होत असते. म्हणून आपण शक्यतो जप हा माळेवरच करावा. आणि घरामध्ये अजून लोक असतील आणि त्यांना सुद्धा जर माळ जप करायची असेल किंवा ते करत असतील तर आपण सगळ्यांच्या माळी ह्या वेगळ्या वेगळ्या ठेवाव्यात. शक्यतो एकच माळ सर्वांनी वापरू नये, कारण सर्वांची माळ ही वेगळी वेगळी असावी. ठीक आहे. जप माळ किती करावा? तर आपण जप माळ 11 माळी, 21 माळी, 51 माळी कितीही आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या वेळेनुसार आपण कितीही जप करू शकता. पण आपण किमान रोज 1 माळ किंवा 108 वेळा तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप हा करावाच. आता पुढचा प्रश्न, आपण देवघरासमोर बसूनच जप माळ जपावी का? तर हो, तर शक्यतो आपण देवघरासमोर आसनावर बसूनच माळ जप करावी. का? तर देवघरासमोर आपण जेव्हा माळ जप करण्यासाठी बसतो तेव्हा आपण दिवा लावून घेत असतो, अगरबत्ती लावून घेत असतो आणि तिथं देवघरासमोर आधीच वातावरण हे प्रसन्न असतं आणि त्यातून आपण दिवा अगरबत्ती माळ जप करताना आपल्याला अजून जास्त आपलं मन हे एकाग्र होत असतं. म्हणून आपण शक्यतो देवघरासमोर बसूनच जप करावा. पण जर आपलं देवघर जर हॉलमध्ये असेल आणि जर जास्त व्यक्ती घरामध्ये असतील, त्या हॉलमध्येच बसत असतील आणि आपल्याला काही कारणास्तव जर देवघरासमोर बसून जर माळ जप करायला नसेल जमत, तर आपण आपल्या घरामध्ये कुठल्याही रूममध्ये कुठेही बसून आसन टाकून जप करू शकता, काहीच हरकत नाहीये. त्याच्यानंतर जर आपल्याला काही कारणाने जर खाली बसून मांडी घालून जर जप करायला जमत नसेल, काहीही असेल, हेल्थ इश्यू असेल, वयस्कर व्यक्ती असतील, कारण काहीही असेल, आपल्याला खाली बसायला जमत नसेल तर आपण खुर्चीवर बसून जप माळ केली तरी सुद्धा चालेल. आपण खुर्चीवर बसून सुद्धा माळ जप करू शकता. त्याच्यानंतर जर माळ खाली पडली तर आपण काय करावं? जर चुकून जर माळ जमिनीला स्पर्श झाला, चुकून जर माळेचा स्पर्श जमिनीला झाला किंवा चुकून जर माळेचा स्पर्श नाकाला झाला किंवा चुकून जर माळ आपल्या हातातून जर पडलीच तर आपण 3 वेळा प्राणायाम करावे. त्याने माळ खाली पडल्याचे दोष हे नष्ट होत असतात. तर माळेबद्दल आज आपण ही माहिती बघितली. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.